भगीरथ भालके तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पूर्णपणे प्रणिता भालकेंना स्वतंत्र तिच्या इच्छेनं इथल्या नागरिकांच्यासाठी काम करण्यासाठी त्या ठिकाणी अधिकार स्वतंत्र देईल, कधीही हस्तक्षेप तिथं करणार नाही. त्या माझ्या काकूंना त्यांच्या मालकांचं ऐकावं लागेल आणि त्यांच्या मालकांना त्यांच्यावर बसलेल्या मालकांचं ऐकून त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील. पुनर्वसनाची जमीन आहे एक कर्मयोगी शाळेची, रिझर्वेशन आहे आणि रिझर्वेशनची जमीन त्या ठिकाणी पांडुरंग प्रतिष्ठानचे पंढरपूरचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक यांच्या नावावर त्या ठिकाणी घेतली. मग ती रिझर्वेशनची जागा कशी घेतली हे त्यांनी त्या ठिकाणी येऊन सांगावं की 2016चा वचननामा असा दाखवत आहेत मोबाईल, म्हणजे त्यात जाऊन कागदाचा आहे, हाच त्यांनी दाखवलेला माझ्याकडे हा वचननामा आहे. हा मुळात 2016ला ते सांगतायत की आम्ही जो वचननामा दिला त्यातली 90% कामं आम्ही केलीत, पण आताचा वचननामा त्यांनी त्या ठिकाणी काल प्रसिद्ध केला तर त्या 2016तले 90% कामं परत ह्याच वचननाम्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. एकीकडं 1930ला माझ्या घरात त्या ठिकाणी गाड्या म्हणून सांगता, मी सोन्याचा चमचा घेऊन आलोय म्हणून तुम्ही सांगता. मग सोन्याचा चमचा जर तुम्ही घेऊन आला असता तर युटोपियन कारखाना एकमेव तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी या बेनामी संपत्तीतून तयार झालेला युटोपियन कारखाना तो देखील तुम्हीच दिवाळीखोरीत जाहीर केली. तो काय भगीरथ भालकेनं दिवाळीखोरी जाहीर नाही केली, पेपरला तुम्हीच दिवाळीखोरी जाहीर केली. आणि हे बोलतायत कोण? ते कधी निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा कधी नाहीत. गेले 5-7 वर्ष झालं रिंगणातून पळ काढणाऱ्या माणसाने 1 लाखाहून अधिक त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या आशीर्वाद असणाऱ्या माझ्यावरती बोलणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही रिंगणात या, पण आज देखील विठ्ठल कारखान्याला अडचणीत आणण्याचं पाप आणि घाट कोण घालतंय? विठ्ठल परिवारातले आम्ही एकत्रित येत असताना सत्तेचा मुख्यमंत्र्यांचा दबाव कुणावरती येतोय, कुणाकडून आणला जातोय हे तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. आणि मग विठ्ठल कारखान्यावरती आमच्या नावं तुम्ही ठेवत असताना तुम्ही विठ्ठल कारखान्याचा आणि तुमच्या पांडुरंग कारखान्याचा इतिहास तपासा. आम्ही नेहमी पहिल्यापासून 100, 200, 300 रुपये त्या ठिकाणी दरात अग्रेसर आहे. आज देखील त्या आमच्या कारखान्याचा आमदार अभिजित पाटील चेअरमन असतील तर दराच्या बाबतीत पांडुरंग कारखान्यापेक्षा विठ्ठल कारखाना पुढा आहे. आज जे कर्मयोगी या शिक्षण संस्थेला हे कोट्यवधी रुपयाचं कर्ज दाखवलं आणि डीसीसी बँकेची नोटीस आल्यानंतर बरोबर ते कर्ज प्रकरण फिरवायसाठी बारामतीच्या शाखेत एक त्या ठिकाणी अर्बन बँकेमध्ये झालेला घोटाळा तुम्ही बघितला असेल, ऐकला असेल. तेवढ्याच रकमेचा इकडून अर्ज आल्यानंतर तितक्याच रकमेचा घोटाळा तिथं कसा काय झाला? नमस्कार पंढरपूरकर करेक्ट कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्याकडे आलेली आहे. 2च दिवसानंतर मतदान होतंय. या निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक विश्लेषण म्हणून आम्ही हा करेक्ट कार्यक्रम सुरू केलेला होता. या कार्यक्रमामध्ये सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल किंवा अपक्ष असतील, या सर्वांना आम्ही स्थान देऊन निवडणुकीमध्ये नेमकं काय चाललं आहे हे मांडण्याचा आम्ही प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेनं आणि निपक्षपणे प्रयत्न केला. दोन्ही बाजूला म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षकारांना आम्ही एकत्रित बोलवून आपली त्यांची बाजू मांडण्याचा आणि जनतेचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज आपल्या सोबत आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके सर आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र मोहनरावजी डावरे सर, काळे सर आणि दुसरे माझे सहकारी मित्र आहेत नवनाथजी पोरे सर. पहिला प्रश्न आहे दादा आपल्याला, निवडणुकीची प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना काय रणनीती आहे आपली? पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आमचा मूळचा अजेंडा किंवा इथल्या नागरिकांच्यासाठीचं आमच्या पुढच्या 5 वर्षाचं आम्ही काय करणार आहे, कारण ही नगरपालिका 2016 नंतर आज 2025ला 9 वर्षानंतर हे इलेक्शन त्या ठिकाणी सुरू आहे. आणि अगोदरच्या 25, 30, 40 वर्षात नगरपालिकेची सत्ता ज्यांच्याकडे होती त्या सत्ताधाऱ्यांनी इथल्या मूलभूत समस्यांच्या वरती काय केलं
कशा पद्धतीनं विकास आज केला म्हणून सांगत असताना काय केलं हे सांगायचं सोडून वैयक्तिक फक्त आमच्यावरती, कधी माझ्यावरती, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माझ्या पत्नींची वरती त्या ठिकाणी टीका आमच्यावरती करू द्यात, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्यावरती, भारत नानांच्यावरती देखील टीका करून मुळात जे सुसंस्कारपणाचं लक्षणाचा आव आणून त्या ठिकाणी एकीकडं प्रचार प्रसार करतायत, पण तुम्ही हयात नसणाऱ्या व्यक्तींच्यावरती बोलल्यानंतर पंढरपूरला कुणाच्यावर कसे संस्कार झालेत हे त्या ठिकाणी पंढरपूरकरांना समजलेलं आहे. मुळात आम्ही त्या ठिकाणी हेच सांगितलंय की तुमच्याकडं विकास केला म्हणून आणि कोट्यावधी रुपयाच्या, कारण हजारात लाखात हे लोक आणि नेते त्यांचे त्या ठिकाणी बोलताना कधीच दिसून आले नाही. कोट्यावधी रुपयाच्या म्हणजे शेकडो कोटीचा निधी आणला आणि खर्च केला म्हणून सांगतात. तर आज ज्या 18 प्रभाग, शहरामध्ये 18 प्रभाग आहेत, त्या भागात कोणत्याही भागात जावा, गल्लीत जावा, बोळात जावा, आज धुळीनं इथली सर्वसामान्य मायबाप जनता त्रस्त आहे. लहान लहान मुलं असतील, मुले असतील, वयस्कर मंडळी असतील, श्वसनाचे आजार त्यांना त्या ठिकाणी होतात. मग धुळीनं ही परिस्थिती आहे. खड्ड्यांची परिस्थिती, रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे, ही परिस्थिती पंढरपूर शहराची आहे. आणि म्हणून त्या बाबतीत तुम्ही बोलत नाही, धुळीच्या बाबतीत बोलत नाही. पिण्याचं पाणी, आज आम्ही प्रचार सभेच्या निमित्तानं जातोय, फेरीच्या निमित्तानं जात असताना भागातले सगळे नागरिक त्या ठिकाणी आम्हाला जे पिण्याचं पाणी येतंय त्यात आळ्या सापडल्या, मैला मिश्रित, विष्ठा मिश्रित पाणी मिळतंय म्हणून सांगतोय. आणि मग दुसरीकडं हेच जे नेते आंतरराष्ट्रीय शहर करू म्हणून सांगतायत आणि आम्हाला मूलभूत गरजांना, मूलभूत सुविधाला एकीकडे झगडावं लागत असेल तर नक्कीच उद्याची 2 तारखेची निवडणूक विचार करायला लावणारी दोन्ही निवडणूक आहे. त्याचबरोबर आज नमामि चंद्रभागेचं तुम्ही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही. सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही आमच्या माध्यमातून बसवलं म्हणून प्रचाराच्या शुभारंभात प्रसंगी सांगितले. 165 सीसीटीव्ही मधले किती सीसीटीव्ही त्या ठिकाणी सुरू आहेत हे तुम्ही सांगायला त्या ठिकाणी तयार नाही. आणि मग दिवसा ढवळ्या आपल्या पंढरपूर शहरामध्ये खुनाचे प्रकार होत असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे घडत असताना किती त्या सीसीटीव्ही फुटेज सुरू आहेत हे कधी तुम्ही पुढे येऊन सांगायला तयार नाही. मग ही इथली घरपट्टी, पाणीपट्टी ही तुमच्या मनमानी कारभारामुळं वेळोवेळी वाढवली जाते. इथला सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी त्रस्त आहे. नगरपालिकेच्या शाळाची दुरावस्था आज काय, कशामुळे आहे? तुमच्याकडे गेले 30-40 वर्ष त्या ठिकाणी नगरपालिकेची सत्ता असताना नगरपालिकेच्या शाळा आज अतिशय बिकट आणि दयनीय परिस्थिती आहे. का तर नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या तर तुमच्या खाजगी शाळा त्या ठिकाणी चालू राहतील याच आक्षापोटी तुम्ही त्या ठिकाणी या शाळा बंद पाडण्याचं काम तिकडे केलं. आरोग्याविषयीची काय आहे, आज तुम्ही नगरपालिकेचा दवाखाना पूर्ण बंद पाडून आज जे शहरातले त्या ठिकाणी कॉटेजला गेल्यानंतर तिथं डॉक्टर दिवसभर त्या ठिकाणी भेटत नाहीत. एखादी माझी मग आजीच्या वयाची वडीलधारी कोण गेला, एखादी गर्भवती भगिनी जरी त्या ठिकाणी गेली तर तिला दिवसभर डॉक्टर भेटत नाहीत. मग ही परिस्थिती कोणामुळे उद्भवली? मग ह्यात जर बदल करायचा असेल तर मुळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आमचा लढाच हाच आहे. आंतरराष्ट्रीय शहर करू, पण कधी आम्हाला मूलभूत गरजेला जर झगडावं लागत असेल आणि त्याच जर पूर्ण होत नसतील, आम्हाला एकीकडं खड्डा धूळ आहे आणि दुसरीकडे मात्र तुमच्या जे नेते आज येऊन बोलतायत, सांगतायत, त्यांच्या घराचा गिलावा किंवा घराचं रंगकाम होईपर्यंत तुमच्या घरी 2 पदरी त्या ठिकाणी रस्ता होतोय, डिवायडर होतोय, कॉन्क्रीटचा रस्ता होतोय. मग हा तुझ्या भाव कशासाठी? स्वतःच्या तुमच्या कर्मयोगी शाळेकडं डबल पदरी त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता होतोय आणि तो पण कुठंपर्यंत? त्या शाळेपर्यंतच. पुढची तिथं राहणारी नागरिकांना त्या ठिकाणी रस्ता तुम्ही देऊ शकत नाही. घरापर्यंतचा जर तुम्ही रस्ता बघितला तर तोही घराच्या 50 मीटरच्या आतच त्या ठिकाणी तिथं बंद होतोय. पुढच्या कॉलनीला, पुढच्या नागरिकांना तो रस्ता त्या ठिकाणी वापरायचा नाही. मग नागरिकांच्यासाठी वेगळा नाही आणि मग नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून फक्त तुम्ही स्वतःच कल्याण करण्याचं जर काम केलं असेल तर हा लढा आमचा त्या विरोधात आहे आणि ह्या लढ्यात इथली मायबाप जनता आमच्या त्या ठिकाणी पाठीमागे उभा राहील. या निवडणुकीत मागच्या 40 वर्षाच्या सत्तेचा हिशोब विचारताना त्यांनी वारंवार सांगितलं की
तुम्ही 12 वर्षाच्या काळात काय काम केली असं जाहीर सभामधून त्यांनी आवाहन केलंय. तर तुमच्या कालावधीत तुमच्याकडे 2.5 वर्ष नगरपालिका होती किंवा 12 वर्ष आपले स्वर्गीय नाना आमदार होते. त्या काळात अशी ठोस कुठल्या विकास योजना राबवल्या गेल्या की ते आता सांगता येतील असं लोकांना? अशा एक नाहीत तर अनेक आहेत. मुळात त्यांनी काय सांगितलं, माझ्या वडिलांच्या वरती त्या ठिकाणी हयात नसणाऱ्या वडिलांच्या वरती बोलले की तुझ्या बापानं त्या ठिकाणी 11 वर्षाच्या काळात काय केलं. एकीकडे तेच सांगतायत की मी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला, मी शासनात त्या ठिकाणी प्रतिनिधी नव्हतो. मग 2016 ते 2021 काय गोट्या खेळत होते का, हे सुद्धा नागरिकांना त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आणि माझ्या बापानं काय केलं, तर माझ्या बापानं मुळात 11 वर्षाच्या काळात एक नाही तर 2011 ते 2013 म्हणजे 2.5 वर्षाच्या काळामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीची त्या ठिकाणी नगरपालिकेवरती सत्ता आल्यानंतर इथं मूलभूत जे त्या उपनगर भागात असतील, मग इसबावी परिसर असेल, हा मनीषानगर परिसर असेल, खाली त्या ठिकाणी मग संतपेठ भाग असेल, दाळेगल्ली परिसर असेल, या सगळ्या भागामध्ये अंतर्गत रस्ते त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. महापुरुषांचे पुतळे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम असेल, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबांच्या फुलेंचं पुतळ्याची मागणी बहुजन समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी होत होती. पण तुम्ही पुढचे लोक जाणून बुजून त्या ठिकाणी दुर्लक्ष करत होते. पण तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून, भारत नानांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्णाकृती करण्याचं काम केलं. पण केल्यानंतर साधी डागडुजी सुद्धा त्यांच्यानंतर यांच्याकडून त्या पुतळ्याची आणि तिथल्या परिसराची झाली नाही. अण्णाभाऊ साठेंचा पुतळा भारत नानांनी त्या ठिकाणी पुढे येऊन, ज्या लोकशाहीर अण्णाभाऊंनी आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या लढ्यात असेल, ग्रामीण भागापर्यंत पूर्ण मुंबईपर्यंत हादरवून सोडण्याची भूमिका लेखणीतून वाणीतून त्या ठिकाणी केली. त्या अण्णाभाऊंची प्रेरणा मिळावी म्हणून अण्णाभाऊंचा पुतळा देण्याचं काम भारत नानांच्या माध्यमातून झालं. फक्त श्रेय जातंय इतक्या या ठिकाणी, म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव येते, त्यांच्या वागण्याची कीव येते. आणि तो अजूनही तो दिलेला पुतळा पूर्ण शहरामध्ये वाजत गाजत मिरवणूक करून तो आज बंदिस्त अवस्थेत त्या ठिकाणी तो ठेवलेला आहे. त्यानंतर मग इतके वर्ष का तुम्ही त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा पूर्ण करू शकला नाही? अशी एक नाही तर माझ्या वडिलांनी या भागात काम करत असताना मालकशाहीचं कधीच काम त्या ठिकाणी केलं नाही. सेवक म्हणून या भागात काम केलं. लोकांच्या दारापर्यंत, घरापर्यंत जाऊन मग त्यांच्या समस्या सोडवणं, अडचणी सोडवणं, या भागातल्या मग नागरिकांच्यासाठी ज्या ज्यावेळी अडचणी येतील त्यावेळी धावून जाण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. मग एक महत्वाच्या कितीतरी गोष्टी आहेत. नदीपात्रात आम्ही त्या ठिकाणी खाली गेल्यानंतर 4 नंबर प्रभागात अनेक माझ्या कोळी समाज बांधवांनी सांगितलं की होडी चालकांचा भारत नानांच्याकडे मागणी होती की बंधाऱ्यामध्ये पाणी त्या ठिकाणी अडलं जात नाही आणि त्यामुळे आम्हाला होडी चालकांना त्या व्यवसायावरती परिणाम होतोय. तर आम्हाला बंधाऱ्याची मागणी केल्यानंतर नानांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये बंधारा त्या ठिकाणी बांधण्याचं काम केलं. आणि त्या बंधारा बांधल्यामुळं आज तिथले होडी चालक असेल, पाणी त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये थांबतंय. दुसरी गोष्ट, जे आज कोळी समाज बांधवाचा अनेक दिवसापासूनचा प्रश्न होता की आमच्या समाजाला त्या ठिकाणी भवन उभारायचा, मग त्या वाल्मिक भवनच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नगर गणेश अंकुशराव असतील, धनंजय कोटाळकर नाना असतील, साईनाथ भाऊ असतील आणि त्या समाजातले अनेक ज्येष्ठ वडीलधारी प्रमुख मंडळींनी नानांच्याकडे त्या गोष्टीची मागणी केल्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून 28 गुंठेचा त्या भागातला नगरपालिकेचा ओपन स्पेस, ओपन प्लॉट त्या ठिकाणी कोळी समाज बांधवांना देऊन वाल्मिक भवन उभा करण्याची भूमिकेसाठी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. असं एक नाही तर अनेक त्या ठिकाणी कामं भारत नानांच्या माध्यमातून झाली. पण तुमच्या माध्यमातून सांगण्यासाठी काय आहे? तुमच्या माध्यमातून सांगण्यासाठी तुम्ही सत्तेचा, नगरपालिकेच्या सत्तेचा वापर त्या ठिकाणी ट्रस्टच्या जमिनी असतील, गोरगरिबाच्या जमिनीवरती आरक्षणाचा धाक टाकून कवडी मोलानं खरेदी करायच्या, अशी एक नाहीत अनेक पुराव्यानिशी तुम्हाला मी त्या ठिकाणी उदाहरणं दाखवू शकतो. आणि तुम्ही कधी लोकांच्या हिताचं, आज तुम्हीच त्या ठिकाणी प्रिन्स चार्ल्स साहेब सांगतायत की गल्ली बोळात मला गल्लीनं 40 वर्ष गल्लीनं गल्ली बोळ ना बोळ माहीत आहे. मग तुम्हाला जर गल्लीनं गल्ली बोळ ना बोळ जर माहीत असतं
तर का तिथल्या समस्या आणखी देखील सुटल्या नाहीत? का धुळीच्या त्या अडचणीला सामोरं जातंय? पिण्याचं पाणी, ड्रेनेजचं पाणी. काल आमची कॉर्नर सभा 7 नंबर प्रभागामध्ये होते. ज्या 7 नंबर प्रभागामध्ये परिचारक साहेबांच्या अख्ख्या कुटुंबाचं मतदान 7 नंबर प्रभागात आहे. अरे ह्या 18 प्रभागामध्ये, एकूण पंढरपूर शहरामध्ये 18 प्रभाग आहेत. त्या 7 नंबर प्रभागामध्ये तुमचं स्वतःचं मतदान आहे. तुमचं स्वतःचं मतदान असणाऱ्या प्रभागामध्ये नागरिकांनी सांगितलं की ड्रेनेजचं पाणी आमच्या आत घरामध्ये जातंय, पिण्याच्या पाण्यात त्या ठिकाणी मिक्स होत आहे. मग तुम्ही जे राहताय, जिथं मतदान आहे, तो प्रभाग त्या ठिकाणी सुधारू शकला नाही. मग तो तर प्रभाग उलट रोल मॉडेल म्हणून शहराला तुम्ही त्या ठिकाणी करायला पाहिजे होतं. पण तुम्ही 40 वर्षाची सत्ता असताना देखील एवढं करू शकला नाही. तर मग आगामी काळात काय करणार आहे, कोणत्या तोंडानं त्या ठिकाणी सांगणार आहे, हे तुम्ही पुढे येऊन सांगायला, बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीत. ते मुद्दे निवडणुकीच्या पश्चात आले, तिने आरोप केले, तुम्ही उत्तरं दिलीत. तिने काल आणखी एक आरोप केला की तुम्ही फक्त निवडणूक आहे म्हणून आलात. नगरपालिकेचे आरक्षण जर ओबीसी किंवा जर अनुसूचित जर जातीसाठी पडलं असतं तर तुम्ही नगरपालिकेत हे निवडणुकीत दिसला पण नसता. तर ह्या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्याल? तर हे जे आरोप करणार आहे, मुळात मी इलेक्शन आलोय म्हणून आले म्हणणाऱ्यांनी तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघावं. ज्यावेळी या नगरपालिकेनं त्या ठिकाणी घरपट्टी असेल, पाणीपट्टीमध्ये वाढ केल्यानंतर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून तिथं त्या ठिकाणी शिव असतील, त्यांच्या तिथले नागरिक घेऊन जाऊन सांगितलं की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चुकीचा कारभार जर करत असाल तर याद राखा, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतल्या समस्येच्या वेळी इथल्या नागरिकांच्या ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी मी असेल किंवा माझ्या कुटुंबातला त्या ठिकाणी, मग माझी पत्नी त्या ठिकाणी त्या भागातल्या नागरिकांच्यासाठी रस्त्यावरती उतरले. या उलट हे जे बोलतायत, सांगतायत, ते कधीच आधीमध्येही नसतायत. 40 वर्षाच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी किती वेळा लोकांच्या, नागरिकांच्या समस्यासाठी बोललाय, भांडलाय. मी कोरोना काळात त्या ठिकाणी त्या तत्कालीन पालकमंत्री भरणे मामांनी भवनमध्ये, तुकाराम भवनमध्ये त्या ठिकाणी मिटिंग घेतली होती आणि तिथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो की तिथं जे आज माझ्यावरती आरोप करतायत ते समोर बसले होते, मूग गिळून गप बसले होते. आणि मी कोरोनामुळं सर्वसामान्य इथला नागरिक, या नागरिकांचं त्या ठिकाणी आर्थिक नुकसानीमुळं कंबरड मोडण्याचं काम त्या कुटुंबाचं झालंय आणि 50% पाणीपट्टी, घरपट्टी आणि त्या ठिकाणी माफ करावं म्हणून मी तिथं पालकमंत्र्याला भांडताना, बोलताना दिसलो. का तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे नगरपालिकेची सत्ता होती, कारभार होता, तुम्ही ते सहजरित्या त्या ठिकाणी करू शकत होता. पण करण्याची भूमिका तुमची त्या ठिकाणी कधीच नाही. आणि हे बोलतायत कोण? ते कधी निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा कधी नाहीत. गेले 5-7 वर्ष झालं रिंगणातून पळ काढणाऱ्या माणसाने 1 लाखाहून अधिक त्या ठिकाणी मायबाप जनतेचा आशीर्वाद असणाऱ्या माझ्यावरती बोलणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही रिंगणात या, इथल्या मायबाप जनतेच्या समोर जावा आणि मग कोण त्या ठिकाणी माणसात आहे आणि कोण त्या ठिकाणी येशीत आहे ही इथली मायबाप जनता त्या ठिकाणी दाखवली. आणखी एक आरोप केला की मी सत्तेत नाही तरी मी एवढा प्रयत्न करतो, शासकीय निधी आणतो, कामं मार्गी लावतो. जसं तुम्ही विरोधक असताना शहरासाठी काय केलं, शासकीय पातळीवर तुम्ही किती पाठपुरावा केला, कुठली तुम्ही कामाची मागणी केली, असा एक त्यांनी आरोप केला, विचारणा केलेली. माझ्यावरती आरोप करताना एकीकडे मी सत्तेत नाहीत म्हणताय. 2014 ते 2019 कुणाची सत्ता होती? भाजपची सत्ता होती. माझ्या वडिलांनी काय केलं म्हणून विचारत असताना 2009 ते 2020 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सत्ता जरी विरोधात असली तर निधी कसा खेचून आणायचा त्या ठिकाणी त्यांना माहित होतं. आणि मग 2014 ते 19 मध्ये तुम्ही 2016 ते 2000 साधारणतः 21-22 पर्यंत 6 वर्षाचा विधान परिषदेचा कार्यकाळ तुम्ही त्या ठिकाणी अनुभवलाय. मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही काय केलं? सत्तेत नाही तुम्हीच म्हणताय, कोट्यवधी रुपयाचे कामं तुम्हीच आणले म्हणताय. आणि एकीकडं मी आणलं म्हणून सांगताय आणि दुसरीकडं हा निधी काय आमच्यामुळे येत नाही, ब्रह्मांड नाईक पांडुरंगांच्यामुळं त्या ठिकाणी निधी दिला जातो. होय, ब्रह्मांड नाईक पांडुरंगांच्यामुळे त्या ठिकाणी निधी दिला जातो. पण देवाच्या नावाखाली आणलेल्या निधीत देखील भ्रष्ट कारभारामुळं कोट्यवधी रुपयामध्ये टक्केवारी आणि ठेकेदारी आणि कमिशन सांभाळणारी जोपासणारी तुमची 40 वर्षाची वृत्ती जर बघितलं, तेच ठेकेदार आज
अंडरग्राऊंड ड्रेनेजला कोण ठेकेदार आहे? खिलारे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे 109 कोटीची, तेच ठेकेदार. त्या ठिकाणी नाम संकीर्तन सभागृहाचा ठेकेदार तपासा. अगोदरचा जो ठेकेदार मिळाला त्यांना देवाणघेवाणीत जमलं नाही म्हणून लगेच नगरपालिकेच्या इतिहासामध्ये 1 दिवसात ब्लॅकलिस्ट करण्याचं काम या नगरपालिकेत केलं आणि मग दिलं काम कुणाला? याच खिलारेला. मग सगळीकडे एकच ठेकेदार कसा काय? कुठले रस्ते आले, काय आले? आज तुम्ही त्या ठिकाणी माझ्याकडे सत्ता नाही म्हणताय. आज केंद्रात एकीकडे तुम्ही सांगताय केंद्रात आमच्याकडेच आहे, त्या ठिकाणी राज्यात पण आमच्याकडे आहे आणि खाली आम्हाला नगरपालिकेला द्या. मग केंद्रात तुमच्याकडे होती, राज्यात तुमच्याकडे होती आणि नगरपालिकेला तुमच्याकडे असताना पंतप्रधान आवास योजनेची जी घरकुल आहे जवळजवळ पहिला टप्पा 2021ला पूर्ण करू म्हणून 862 घराचा पहिला टप्पा, अजून देखील तिथले नागरिक त्या घरकुलापासून वंचित आहेत. ज्या नागरिकांनी प्रसंगी आपल्या पोटाला, त्या ठिकाणी आपल्या कामाला किंवा त्या पैशाला अनेक गोष्टीला चिमटा घेऊन त्या ठिकाणी व्याजानं वगैरे काढून आणि घराची किमती किती ठेवली आहेत? 9 लाख रुपये तुम्ही त्या घराच्या किमती आहेत. आणि इतर त्या ठिकाणी नगरपालिकेची बघितली तर बार्शी नगरपालिकेला घराची किंमत 6 लाख आहे. सोलापूर महापालिकेला सुद्धा 6 ते 6.5 लाखाला आहे. आणि मग पंढरपूरला आणि त्या ज्या बार्शी असेल किंवा सोलापूरला घरकुलासाठी जी वापरलेली जमीन आहे ते स्वतः ठेकेदाराने खरेदी केलेली आहे आणि पंढरपूरची जी घरकुलासाठी दिलेली जमीन आहे ती नगरपालिकेच्या वतीनं दिलेली आहे. नगरपालिकेच्या कडून दिलेल्या जमिनीवर देखील मग तुम्ही 9 लाख म्हणजे 3 लाखाचा फरक असेल तर ते 3 लाख जातंय कोणाकडं हे तुम्ही येऊन त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. 3 लाख यांच्याच त्या ठिकाणी खिशात आणि बगल बच्च्यांच्या खिशात त्या ठिकाणी जात आहे. म्हणून सत्तेचा वापर फक्त स्वतःची घरं भरण्यासाठीच यांनी केलाय. यांना इथल्या नागरिकांची जर काही जरा जरी काळजी असती तर मूलभूत गरजांना आज नागरिकांना झगडावं लागलं. तर तुम्ही जे सांगितलं की यांना सत्ता फक्त स्वतःचा उद्योग सांभाळायसाठी किंवा शहरातल्या जागा घेण्यासाठी पाहिजे, तर तो काय प्रकार आहे की शहरातले काय भूखंड तुम्ही स्वतःने त्याने हडपला असा आरोप केला होता? कितीतरी आहे. त्यात उदाहरणासहित मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यांच्यासारखं मोगम त्या ठिकाणी तोंडी नाही. ही आहे त्या ठिकाणी त्यांची शाळा, कर्मयोगी शाळेच्या हा उतार आहे. कर्मयोगीची शाळेचा हा उतार आहे आणि ह्या उतार्यावरती साधारणतः इथं तुम्ही बघा रिझर्वेशन आहे. पुनर्वसनाची जमीन आहे एक कर्मयोगी शाळेची, रिझर्वेशन आहे आणि रिझर्वेशनची जमीन त्या ठिकाणी पांडुरंग प्रतिष्ठानचे पंढरपूरचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक यांच्या नावावर त्या ठिकाणी घेतली. मग ती रिझर्वेशनची जागा कशी घेतली हे त्यांनी त्या ठिकाणी येऊन सांगावं. मग रिझर्वेशनची जागा त्यांच्या नावावर झाल्यानंतर एकीकडं रिझर्वेशनची जागा स्वतःच्या संस्थेवरती घेता येते का आणि कशाच्या आधारे घेता येते ते त्यांनी सांगावं. आणि नगरपालिकेच्या या सत्तेचा वापर करून अधिकारी हाताशी धरून दुसरं त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. नगरपालिकेच्या जागेला परवानगी. एकीकडं तुम्ही तुमच्या कर्मयोगी प्रतिष्ठानला ही जागा घेतली आहे आणि बांधकाम जागेचं वर्णन म्हणजे वापरासाठी काय दाखवलंय हे नगरपालिकेचा त्या ठिकाणी जागेच्या बांधकामाचा आहे. आणि यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बांधकाम निवासी वापरासाठी 4127 चौरस मीटर. कुणी बघू शकता, तुम्ही बघू शकता. मग तुम्ही एकतर ह्या जागा नगरपालिकेची सत्ता यासाठीच आहे. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं, तो निवासीसाठी दाखला घेतला आणि तिथे शाळा निवासीसाठी घेतला आणि शाळेचं बांधकाम त्या ठिकाणी आहे आणि ती जागा सुद्धा ती आरक्षणाची जागा आहे. आणि मग सत्तेचा वापर गेले 40 वर्ष गोरगरीब, इथल्या ट्रस्ट, इथल्या मेन महत्वाच्या चौकातल्या गल्लीबोळातल्या जागा यांना 40 वर्ष गल्लीबोळ याचसाठी पाठ आहे की कुठल्या गल्लीबोळात एखादी ओपन स्पेस, ओपन जागा त्या ठिकाणी शिल्लक आहे का हे बघण्यासाठीच यांना इथली गल्लीबोळ माहित आहे. ही झाला पहिला प्रकार. दुसरा, पंढरपूर शहरातला 13 हेक्टर 85 आरचा हा उतारा आहे आणि ह्या उतारा आहे कृष्ण यजुर्वेदी तैत्रिक अपश्रम ब्राह्मण समाजाची ही जमीन आहे. ही बघा उतारा. आणि या उताराची खरेदी कधी आहे? शेवटचा फेरफार 14/10/2023 आहे.
आणि खरेदी झाली कोणाच्या नावावर? ऋषिकेश उमेश परिचारक, रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजीव जोशी हा उतारा. आणि मग तुम्ही ब्राह्मण समाजाच्या ट्रस्टची जमीन, स्वतःच्या समाजाची जमीन देखील जर सोडत नसाल तर गोरगरिबाची, बहुजन समाजातल्या सर्वसामान्यांची गुंठा 2 गुंठ जमीन आज ते त्रस्त आहेत की अनेक नागरिक सांगतायत की आम्ही रात्री बेरात्री दचकून उठतोय की आमची जागा त्या ठिकाणी हडप होते का काय, त्याच्यावर आरक्षण पडते का काय. ही परिस्थिती बदलण्यासाठीचा आमची त्या ठिकाणी ही लढाई. की अनेक सगळ्या संस्थात्मक राजकारणाच्या बाबतीतनं त्यांच्याकडून सातत्यानं बोललं जाते की तुम्ही ज्या संस्था चालवायला घेतल्या, जे प्रमुख आहेत आता, त्यांनी त्या संस्था बंद पाडल्या. मग कारखाना असेल, बँक असेल, त्या संस्था बंद पाडल्या. आणि आता नगरपालिका मग त्यांना कशाला हव्या? नगरपालिकेत काहीतरी बंद पाडायचे आहे का आणि पुढे जायचं आहे का, असा एक आरोप तुमच्यावर सातत्यानं विरोधकांच्याकडून केला जातो. हे माझ्यावरती संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी आरोप केला जातो. मुळात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती 2020 पर्यंत आदरणीय भारत नाना त्या ठिकाणी चेअरमन होते आणि 14 ते 19च्या काळामध्ये भाजपचं सरकार त्या ठिकाणी राज्यात असताना सरकारच्या त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करून हा आमचा शेतकऱ्याच्या राजवाड्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर, सरकारी त्या ठिकाणी मग MSC बँकेकडं हा आमचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना पहिल्यापासून आहे, आजही आहे. आणि मग तिथं जाणून बुजून अडवणूक पिळवणूक करायचं, पैसे मिळू द्यायचे नाहीत, जेणेकरून ही संस्था बंद पाडली पाहिजे. यामध्ये हे जे बोलतायत, आरोप करतायत, हेच लोक या षडयंत्रामध्ये त्या ठिकाणी सहभागी होते. आणि म्हणून यांनी त्या ठिकाणी ह्या साखर कारखान्याला कर्ज मिळू नये, अडचणीत यावा. 2014-15ला भारत नानाच्या माध्यमातून आमचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना एक्सपान्शन त्या ठिकाणी झाल्यानंतर जाणून बुजून अडवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि भारत नानांच्या दुःखद निधनानंतर त्या प्रतिकूल परिस्थितीत चेअरमन पदाची जबाबदारी माझ्यावरती आली. आणि मी लढाई सरकारच्या आणि त्या वेळच्या त्या लोकांची त्या ठिकाणी लढत असताना तुम्ही जे आज सांगतायत, आरोप करतायत बंद पाडायच्या षडयंत्रात देखील आज तेच आहेत. आज आमच्या विठ्ठल परिवारात ही लढाई झाली. आज आमदार अभिजित पाटील असतील किंवा आमचे परिवारातले लोक आहेत, आमच्या वैचारिक त्या ठिकाणी जरूर असतील, पण आमचा परिवार तुमच्या लोकांशी कधीच झुकला नाही. स्वाभिमानी राहणारा परिवार आहे आणि आम्ही स्वाभिमानाला कधीच आम्ही त्या ठिकाणी ठेच लागू दिली नाही. माझा त्या ठिकाणी पराभव झाला, पण आज देखील विठ्ठल कारखान्याला अडचणीत आणण्याचं पाप आणि घाट कोण घालतंय? विठ्ठल परिवारातले आम्ही एकत्रित येत असताना सत्तेचा, मुख्यमंत्र्यांचा दबाव कुणावरती येतोय, कुणाकडून आणला जातोय, हे तुम्ही त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. म्हणजे पहिल्यापासून ही संस्था बंद पाडली पाहिजे. आणि मग विठ्ठल कारखान्यावरती आमच्या नावं तुम्ही ठेवत असताना तुम्ही विठ्ठल कारखान्याचा आणि तुमच्या पांडुरंग कारखान्याचा इतिहास तपासा. आम्ही नेहमी पहिल्यापासून 100, 200, 300 रुपये त्या ठिकाणी दरात अग्रेसर आहे. आज देखील त्या आमच्या कारखान्याचा आमदार अभिजित पाटील चेअरमन असतील तर दराच्या बाबतीत पांडुरंग कारखान्यापेक्षा विठ्ठल कारखाना पुढा आहे. आमच्यात तुम्ही मतभेद लावायचं काम जरूर करा, पण आमच्या परिवारातली ही त्या ठिकाणी लढाई आहे. आमच्या घराघरातली भांडणं आम्ही भविष्य काळात त्या ठिकाणी त्याला सामोरं जाऊ. पण तुम्हाला बोलायचा त्या ठिकाणी कोणता अधिकार आहे? तुम्ही कुठली संस्था या तालुक्यातली उभा केली? अर्बन बँक मुळात कुणाची? इथल्या नागरिकांना माहित आहे ना कुणाची आहे. आणि मग तुम्ही कसं त्या अर्बन बँकेमध्ये गेला आणि गिळंकृत केलं, ह्या शहरातल्या तमाम मायबाप जनतेला माहित आहे. पांडुरंग साखर कारखाना कुणाचा? आगाशी मालकांचा. तिथं तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कब्जा केला? एकीकडं 1930ला माझ्या घरात त्या ठिकाणी गाड्या म्हणून सांगता, मी सोन्याचा चमचा घेऊन आलोय म्हणून तुम्ही सांगता. मग सोन्याचा चमचा जर तुम्ही घेऊन आला असता तर युटोपियन कारखाना आहे एकमेव तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी या बेनामी संपत्तीतून तयार झालेला युटोपियन कारखाना, तो देखील तुम्हीच दिवाळीखोरीत जाहीर केली. तो काय भगीरथ बालकीनं दिवाळीखोरी जाहीर नाही केली, पेपरला तुम्हीच दिवाळीखोरी जाहीर केली. दिवाळीखोरी म्हणजे काय? भिकारपण स्वतःने त्या ठिकाणी कबूल केलं आणि मग तुम्ही स्वतः उभं केलेली दिवाळीखोरी त्या ठिकाणी जाहीर करता. आज दूध संघाची काय परिस्थिती आहे? दूध संघाची जमीन जी इसबावीमध्ये आपल्या दूध पंढरीची जमीन आहे, आज कोट्यावधी रुपयाची एकरात असणारी जमीन कुणी खरेदी केली आहे बघा, तपासा. म्हणजे ज्या संस्था स्वतः चालवायच्या त्यात स्वतःच बंद पाडायच्या
आणि मग त्या जमिनी हडप करायचं काम आज त्या ठिकाणी सुरू आहे. आज जे कर्मयोगी या शिक्षण संस्थेला हे कोट्यवधी रुपयाचं कर्ज दाखवलं आणि डीसीसी बँकेची नोटीस आल्यानंतर बरोबर ते कर्ज प्रकरण फिरवायसाठी बारामतीच्या शाखेत एक त्या ठिकाणी अर्बन बँकेमध्ये झालेला घोटाळा तुम्ही बघितला असेल, ऐकला असेल. तेवढ्याच रकमेचा इकडून अर्ज आल्यानंतर तितक्याच रकमेचा घोटाळा तिथं कसा काय झाला? मग कुणाच्या संगणमतीनं तुम्ही स्वतःची त्या ठिकाणी रकमा या कर्मयोगी शिक्षण संस्थेला तुम्ही दिल्या की पुराव्यानिशी तुम्ही या ठिकाणी आम्ही सांगू शकतो, तुम्ही समोर येऊन बोला. त्या अर्बन बँकेचा आज त्या ठिकाणी सभासदांना डिव्हिडंड तुम्ही देऊ शकत नाही. कधी बोलला तुम्ही तुमच्या संस्थेवरती? मात्र आमच्या संस्था बंद पाडण्याच्या षडयंत्रात देखील तुम्ही होता. आम्ही तुमच्या संस्थेत कधीच लक्ष घातलं नाही, ना तुमच्या निवडणुकात ना तुमच्या संस्थेत. आम्ही आमची संस्था सक्षमपणे चालवायला त्या ठिकाणी परिवारातले नेते, परिवारातले लोक खंबीर आहे. आम्ही तुमच्यात हस्तक्षेप केला नाही. आमच्यावर आरोप करत असताना तुम्ही तुमचे त्या ठिकाणी काय केलं? तुम्ही फक्त या संस्थेचा वापर करून आज दूध संघ बंद पाडला. अर्बन बँकेची काय परिस्थिती आहे त्या शहरातल्या नागरिकांना माहित आहे. त्या युटोपियन कारखान्याची दिवाळीखोरी कोणी मी नाही, तुम्हीच काढली आहे. मग ही परिस्थिती तुमची आहे, ही एकदा येऊन समोर येऊन त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं. विठ्ठल परिवाराचा आता विषय आला. आमदार अभिजित पाटील, तुम्ही आणि कल्याणराव काळे वगैरे सर्व नेते एकत्र आला असं चित्र निर्माण झालं होतं. तशी मिटिंग पण झाली होती. मग नंतर काय झालं की आज आमदार अभिजित पाटील तुमच्या सोबत नाहीत, तुमचं स्वतंत्र पॅनल आहे, त्यांचे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नेमकं या दरम्यान घडलं काय? लोकांना पण ते जाणून घ्यायचं. मुळात परिवार आम्ही, कारण आमची लढाई आम्ही काय वैयक्तिक त्या ठिकाणी लढाई कधीच केलेली नाही. कारण आम्हाला आमच्या परिवारातल्या नेते मंडळींच्याकडून कैलासवासी औदुबरांना असतील, वसंतदादा असतील, यशवंत भाऊ असतील किंवा कैलासवासी भारत नाना यांनी हेच सांगितले की आपली वैचारिक तत्वाशी त्या ठिकाणी लढाई आहे. आणि आम्ही परिवार त्या ठिकाणी एक्शन करत असताना, एकत्रित येत असताना ही नगरपालिका, उद्याची जिल्हा परिषद, पंचायत समिती त्या ठिकाणी एकत्रित येण्याच्या भूमिकेतून आल्यानंतर ह्याच जे मी सांगितलं ना, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचंच कारण पुढे करून जे एमएससी बँकेला त्या ठिकाणी संलग्न आहे आर्थिक त्या ठिकाणी आमच्या मदतीसाठीचा, तिथून वरून दबाव आणला गेला आणि सांगितलं गेलं की तुम्ही जर एकत्रित येऊन मिळून त्या ठिकाणी लढलात तर तुमच्या कारखान्यावरती त्या ठिकाणी आम्ही सील करू, अडचणीत आणू. त्या ठिकाणी जसा लोकसभेला यापूर्वी देखील लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी हा प्रकार त्या ठिकाणी झाला होता. मग तुम्ही सत्तेचा वापर अशा जर दमदाटीसाठी, गैरकारभारासाठी किंवा बळाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत असाल तर मी यापूर्वी देखील सांगितलंय, आमचा विठ्ठल परिवार स्वाभिमान आहे आणि आमचा स्वाभिमान आणि स्वाभिमानाला कुणी त्या ठिकाणी ठेच लावू शकत नाही. म्हणून ही वेगवेगळी ही षडयंत्र कुणी रचली, कुणी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून त्या ठिकाणी दबाव आणला. दबाव आणणारी हीच माणसं आहेत जे पहिल्यापासून आमच्यात फूट पाडायची आणि जिंकायचं यांचे त्या ठिकाणी डावपेच होते. पण परिवार आणि आमच्या परिवारातले कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी सुज्ञ आहेत. हे उद्याच्या 2 तारखेला आणि भविष्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीला देखील ते होऊ देणार नाहीत, ह्या माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी ठाम विश्वास. मध्यंतरी नगरपालिकेमध्ये चिन्हावरून मोठा वाद झाला होता. काय नेमका तो वाद होता आणि कशा पद्धतीने ते चिन्ह मिळवलं आपण? यामध्ये राष्ट्रीयकृत पक्षाला त्या ठिकाणी दर्जा आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडं जवळजवळ रजिस्टर्ड आघाडी असणाऱ्या 300हून अधिक त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या आघाड्या आहेत, पक्ष आहेत, ज्यांना पक्षाचाच, राष्ट्रीयकृत पक्षाच्या नंतरचा या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी दर्जा आहे. एकीकडं आमच्यावर आरोप केला की तुम्हाला साधे अर्ज देखील भरता येत नाहीत. आम्हाला अर्ज कसे भरायचे ते काय आम्ही पहिली निवडणूक नाही. या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर 2011ला आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढली आणि नुसती लढली नाही तर 18 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येऊन आम्ही ती जिंकली सुद्धा. त्यामुळे निवडणूक कशी खेळायची, कशी त्या ठिकाणी अर्ज भरायचे हे तुम्ही सांगण्या इतपत त्या ठिकाणी तुम्ही मोठे शहाणे नाही. काल आमच्यावरती तुम्ही आरोप करता आणि दुसरी गोष्ट, काल त्यांनी स्वतःच प्रचार सभेत, कॉर्नर सभेत त्या ठिकाणी सांगितलं की काही प्रभागामध्ये त्यांनी देखील त्यांच्या आघाडीची चिन्ह त्या ठिकाणी वापरली नाहीत आणि आघाडीची चिन्ह का वापरली हे त्यांनी सांगितलं. आमचा पक्ष जिवंत राहावा, आमचं हे राहावं. मुळात त्या ठिकाणी या आघाडीला निवडणूक
राष्ट्रीयकृत पक्षानंतरचा दर्जा असताना आम्ही या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एबी फॉर्म दिलाय आणि एबी फॉर्म दिल्यानंतर जसं तुम्ही एकसारखं त्या पक्षाला देताय तसंच आम्ही त्या ठिकाणी मागणी करत होतो की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला देखील रिक्षा चिन्ह मिळालं पाहिजे आणि नगरसेवक ज्या ज्या लोकांनी एबी फॉर्म त्या ठिकाणी दिलेत त्यांना रिक्षा चिन्ह मिळालं पाहिजे. पण वेळोवेळी तिथं देखील सरकार वरच्या त्या ठिकाणी लोकांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं त्या ठिकाणी दबाव आणला गेला आणि नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह घालण्याचं घाट आणि काम त्या ठिकाणी केलं. हे कुणाच्या सांगण्यावरून केलं? जे या मंडळीने आमच्यावरती टीका टिप्पणी केली. अरे लोकशाही पद्धतीने इलेक्शनला सामोरं जाणारे आम्ही माणसं आहे. जनता मायबाप जनता जनार्दन आहे, ते ठरवणार आहेत कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला हद्दपार करायचं. पण निवडणूक सामोरं जात असताना चिन्हाच्या बाबतीत फक्त सरकार तुमचं आहे, तुमच्या पाठीमागे ते आहेत म्हणून जर तुम्ही निवडणूक आयोगालाच देखील वेगळ्या भूमिकेतून घेत असाल तर आम्ही त्याच दिवशी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या ह्याच्यात आमच्या न्याय हक्काच्या ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून आम्ही न्याय हक्काची लढाई लढत असताना चिन्ह वाटपाचा दिवस देखील संविधानाच्या दिनाच्या दिवशीच होता आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कायद्यानं मागतोय आणि तुम्ही जर दिलं नाही तर आम्हाला रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरावं लागेल. मग कसा काय कोणी बदल केला? मग लगेच संध्याकाळपर्यंत GR काढावा लागत होता आणि GR काढला गेला आणि मग तो एकसारखी चिन्ह दिली गेली. मग हे तुम्ही जे सांगताय की यांना भरता येत नाही बघता येत नाही तर मग हा GR मध्ये बदल कुणी केला, कसा झाला, कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी झाला? आणि मग ती लढाई आम्ही त्या ठिकाणी संविधानाच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि संविधान जे पायमल्ली करायला निघालेत ते वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी ती लढाई संविधानाचा विजय आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विजय त्या दिवशी त्या ठिकाणी झाला. पण त्यावरती देखील याने आरोप केला. काय केला? की एखादी त्या ठिकाणी महिला तिच्या न्याय हक्काची आणि तिथली जी तीर्थक्षेत्र विकास आघाडी न्याय हक्काची लढाई त्या ठिकाणी लढत असताना तुम्ही जर त्याला तमाशा म्हणून संबोधत असाल तर तुम्ही जे रोज रोज GR काढून बाबासाहेबांच्या संविधानाच्या घटनेचं काय करताय हे तुम्ही देखील त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आज आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तमाशा म्हणत असाल तर 2 तारखेला लोकशाही पद्धतीनंच मतदान करून आशीर्वाद देऊन 3 तारखेला तुम्ही बोललेल्या शब्दाला उत्तर इथली जनताच त्या ठिकाणी दाखवून या दिल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीत तुमच्याकडून सातत्याने भयमुक्त दहशतमुक्त पंढरपूरचा नारा दिला जातोय. तर त्यांनी सांगितलं की असं शहरात कुठेही असा प्रकार घडत नाही, सवंग लोकप्रियतेसाठी असे आरोप केले जातात. तर काय प्रकार आहे की दहशतमुक्त भयमुक्त नाऱ्याचा? आज त्या ठिकाणी भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूरकरांचा नारा हा सर्वसामान्य नागरिकांचा त्या ठिकाणी नारा आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि इतर त्या ठिकाणी 34 उमेदवार हे तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघा. त्यांच्यावरती असणारे गुन्हे, त्यांच्यावरती कुठल्या त्या ठिकाणी केसेस या तपासून बघा आणि पुढच्या जे आज सांगतायत ना ते विरोधी पॅनलचे देखील त्यांचे उमेदवार तपासा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तपासा, नगरसेवक पदाचे उमेदवार तपासा आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचे देखील बॅकग्राऊंड तुम्ही तपासा आणि त्यांच्यावरती कशा पद्धतीनं गुन्हे आहेत, केसेस आहेत हे त्या ठिकाणी तपासा. त्या ठिकाणी त्यानंतर नागरिक सुज्ञ आहेत पण आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देखील मी आव्हान आणि विनंती करणार आहे की येणाऱ्या 2-3 दिवसाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपण नागरिकांनी त्या ठिकाणी लक्षात घेऊन आज आमच्याकडं सत्तेचा वापर करून काही आमच्या उमेदवारांना नाहक प्रशासनाचा त्रास त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून बोलवलं जातंय, नोटीसा काढल्या जातात, काय केले जातात. मात्र त्यांचे देखील उमेदवार आहेत. पक्षाचे शहराध्यक्षांच्यावरच जर त्या ठिकाणी 2च महिन्यापूर्वी केसेस होत असतील, त्यांच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या काय केसेस आहेत तुम्ही तपासा. 2च महिन्यापूर्वी मग तुमचं म्हणल्यानंतर लगेच तुम्ही गोमूत्र त्याच्यावर शिंपडून त्या ठिकाणी पवित्र करता. मग तपासा ना, एक ना एक जे उमेदवार आहेत तुम्ही त्यांच्यावरती कुठल्या, समजा इकडून प्रणिता भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. प्रणिता भालकेंच्यावरती बघा किंवा पती म्हणून भगीरथ भालके कुटुंबातल्या सदस्यावरती तुम्ही तपासा. तसं पुढच्या
पॅनल मधलं तपासा. तसे खालचे नगरसेवक पदाचे उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीची मी नावं देतो. त्यांच्या आधी कुटुंबातल्या कुठल्या सदस्यावरती कशा प्रकारचे गुन्हे आहेत, केसेस आहेत, हे तुम्ही तपासा. त्यानंतर जे भयमुक्त आणि भीतीमुक्त वातावरण म्हणतायत ना, त्या सांगणाऱ्या प्रिन्स चार्ल्स साहेबाला माझा एक सवाल आहे. 8 नंबर प्रभाग आणि 9 नंबर प्रभाग दोन्ही प्रभागाची एकत्रित तुमच्याच उमेदवाराची प्रचाराची रॅली काढून दाखवा. मग खऱ्या अर्थाने शहराला भयमुक्त भीतीमुक्त कोण करायला लढतंय हे इथले नागरिक त्या ठिकाणी समोर येऊन बघतील, तपासतील. आणि मग या बाबतीत आज स्वतः करायचं, स्वतः त्या ठिकाणी सत्तेचा वापर करून तुम्ही वेगवेगळी भूमिका दिशाभूल करायची. पण इथल्या आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा अजेंडा आणि नाराच आहे की धूळमुक्त, खड्डेमुक्त, भयमुक्त, भीतीमुक्त. आज माझ्या ज्या अनेक शाळात जाणाऱ्या मुली असतील, त्या ठिकाणी माता भगिनी रस्त्यावरती फिरत असताना त्यांच्या मनामध्ये भीती कदापि त्या ठिकाणी निर्माण झाली नाही पाहिजे. शाळेला मुलगी जाताना त्या ठिकाणी संरक्षित जाऊन येईपर्यंत पालकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली नाही पाहिजे. पण आज जे उमेदवार आहेत, आज किती त्या ठिकाणी त्यांचे दाखले देऊ. गुंड प्रवृत्तीचे लोक कुणी जोपासले हे तुम्ही त्या ठिकाणी समोर येऊन सांगा. आम्ही देखील त्या ठिकाणी समोर येऊन सांगायला तयार आहे. मात्र तुम्ही समोर येताना दिसत नाही. स्वतःच झाकण्यासाठी आमच्यावरती आरोप करताय. पण लोक सुज्ञ आहेत. आज म्हणजे आर्थिक व्यवहार असतील, त्या ठिकाणी गुन्हे असतील, भूखंड घोटाळे असतील, ह्या नेत्यांचे तर भूखंड घोटाळे मी तुम्हाला दाखवलेच. पण जे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या पतीचा कारनामा जर त्या ठिकाणी पुढच्या सांगितला की महावीर नगरमध्ये जो तो प्लॉट आहे, ते प्लॉट त्या ठिकाणी भूखंड घोटाळा तो केलाय. तो भूखंड घोटाळ्याचा दिवस देखील 26 जानेवारी आहे. आणि 26 जानेवारीला संबंध भारत देशात कोणतं शासकीय ऑफिस त्या ठिकाणी सुरू असतं. मग नगरपालिकेचं प्रशासन अधिकारी हाताशी धरून तुम्ही हे भूखंड घोटाळे करता. त्यातली नावं बघा, FIR आहेत त्या ठिकाणी कात्रणं माझ्याकडे आहेत. तुम्हाला मी कधी सांगेल त्यावेळी दाखवायला तयार आहे. आणि मग ह्याच लोकांच्याकडून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या वरती, इथल्या नागरिकांच्या वरती दर्शनासाठी दगडाने मारहाण होती आणि केसेस त्या ठिकाणी दाखल आहेत. कोण आहेत ते लोक तपासा. 65 एकरावरती कुणाचा ऊस त्या ठिकाणी त्या ठिकाणी शासकीय जमिनीवरती ऊस घालवण्याचा प्रताप किंवा त्या महाशयाने त्या ठिकाणी काम केलं. तिथं मुंडे साहेब त्या ठिकाणी ते 65 एकराचं कायापालट करत असताना कोण मुंडे साहेबाच्या अंगावर धावून गेलं हे इथल्या नागरिकांना सगळ्या माहीत आहे. म्हणून उद्याच्या 2 तारखेला या सगळ्या गोष्टींचा हिशोब इथली मायबाप जनता, नागरिक, व्यापारी, माता भगिनी, कॉलेजला जाणारे विद्यार्थिनी हे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेतील आणि आमच्या रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आशीर्वाद देतील हा ठाम विश्वास. जाहीरनामा त्या ठिकाणी विरोधात तुमचे जे आहेत त्यांच्याकडून घोषित करण्यात आलं. पुढच्या 5 वर्षात या पंढरपूरचा चेहरा मोहरा आम्ही कसा बदलणार आहे. वर केंद्राचं शासन आहे, राज्यात भाजप आहे आणि मग आम्ही अशा पद्धतीनं ह्या सुविधा 5 वर्षात पूर्ण करणार आहे असं सांगितलं. तुमचा सुद्धा जाहीरनामा आलाय. कसं बघताय या जाहीरनाम्याकडे? त्या जाहीरनामा 2016चा जो जाहीरनामा होता त्यातील 90% कामं आम्ही पूर्ण केलेत आणि राहिलेली कामं आता पुढे घेऊन शहर पुढे घेऊन जाणार आहे असं सांगितलं जाते. नाही, मुळात हे नेते आहेत प्रिन्स चार्ल्स साहेब, हे सांगतायत की 2016चा वचननामा असा दाखवतायत मोबाईल म्हणजे त्या जाऊन कागदाचा आहे. हाच त्यांनी दाखवलेला माझ्याकडे हा वचननामा आहे. हा मुळात 2016ला ते सांगतायत की आम्ही जो वचननामा दिला त्यातली 90% कामं आम्ही केलेत. पण आत्ताचा वचननामा त्यांनी त्या ठिकाणी काल प्रसिद्ध केला तर त्या 2016तले 90% कामं परत ह्याच वचननाम्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. आणि दुसरीकडे लोकांच्या मध्ये दिशाभूल काय करतायत की 2016ला आम्ही जो वचननामा 9 वर्षापूर्वी दिला होता त्यातली 90% कामं झाली आहेत. त्यातलीच 90% कामं या वचननाम्यात. उदाहरणासहित सांगतो, आज म्हणजे त्या ठिकाणी शहरातले व्यापारी संकुलाच्या बाबतीत 2016ला देखील मुद्दा होता. तोच मुद्दा आज देखील 9 वर्षानंतर आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाच्या बाबतीतला मुद्दा 2016ला देखील आहे. तोच मुद्दा आज देखील आहे. इथल्या दलित समाज बांधवांच्या घरकुलाचा प्रश्न 2016ला देखील आहे. तोच आज आहे. आज पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाची काय परिस्थिती आहे
2019 पूर्वी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन ती भूमिपूजन केलं. 25 पर्यंत देखील तोच त्या ठिकाणी प्रलंबित आहे. आज यामध्ये दाखवलं जातं आम्ही केलंय काय दाखवत आहेत की बाहेरचे जे त्या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेले रस्ते आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून, सीसीटीव्ही कोणी दिले हे त्या ठिकाणी मुद्दा, हेडच त्यांना त्या ठिकाणी अजून माहित नाही आणि ही विकास कामाच्या गप्पा आणि आव त्या ठिकाणी आणले जातात. म्हणजे आज PWBICचं जे पाठीमागं बिल्डिंग सुरू आहे कदाचित ते सुद्धा मीच बांधलं म्हणतील आणि आणखी 1-2 दिवसात इथल्या एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी चालू बांधकाम असलेलं घर देखील ते मीच बांधून दिलंय हे देखील मनाला मागं पुढं ते त्या ठिकाणी बघणार नाहीत. म्हणून लोक शून्य झाले. एकीकडं विकास काम तुम्ही सांगताय आणि मात्र मूलभूत समस्याला आम्हाला इथं जगडावं लागतंय. पिण्याचं पाणी, धूळ, रस्ते, खड्डे, आमच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, आमच्या नगरपालिकेची आरोग्य व्यवस्था, आमची घरपट्टी, पाणीपट्टी, आमचे अधिकारी, एखादा अपंग बांधव तिथं नगरपालिकेत जर गेला तर वर पायऱ्या चढून 3 मजल्यावरती जाऊ शकत नाही. ही इथल्या अपंग बांधवांची, वयस्कर लोकांची परिस्थिती आहे. का तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये मग एक खिडकी किंवा अधिकारी त्या प्रभागामध्ये का येऊ शकत नाही? आमचा वचननामा आहे, आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आहे की त्या शहरातली धूळमुक्त त्या ठिकाणी करायचं, स्वच्छ त्या ठिकाणी पंढरपूर असेल. आज धुळीच्या बाबतीत का तुम्ही उपाययोजना करत नाही? कोटीच्या 2 मशिनी, 2 कोटी रुपयाच्या मशिनी आहेत धूळ त्या ठिकाणी साफ करण्याच्या. आज त्या मशीनवरच धूळ साठण्याचा प्रकार झालाय. फक्त हा इच्छाशक्तीचा आणि करण्याच्या कामाचा अभाव आहे आणि ती इच्छाशक्तीच्या जोरावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीची ही परिस्थिती बदलायची आहे. मग स्वच्छ पंढरपूर करण्यासाठी असेल, पिण्याचं पाणी स्वच्छ देण्याच्या बाबतीत असेल, नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल, माझ्या नगरपालिकेमधले तर शिकणारी मुलं मुली डिजिटल शाळेच्या बाबतीत का त्या ठिकाणी करू शकत नाही? होय, करू शकतोय. तोच वचननामा आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं त्या ठिकाणी दिलेला आहे. हे झालं, पण आता याला जोडून मी जो प्रश्न केला होता की केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे आणि समोरची मंडळी सांगतायत की आम्ही निवडून आले तर असं कुठून निधी आणणार आहे? सरकार तर आमचं आहे आणि मग निधी कसा आणणार आहे? निधी आणायचा असेल तर भाजपाच्या विचाराचीच नगरपालिका इथं असायला पाहिजे. केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, यापूर्वी देखील तुमचंच होतं, नगरपालिकेत बी तुमचंच होतं. किती काम केले तुम्हाला माहित आहे. राहिला प्रश्न, आमच्याकडं मायबाप जनतेने सत्ता दिल्यानंतर आम्ही भारत नानांच्या विचाराचे कार्यकर्ते आहे. सरकार जरी विरोधात असलं तरी निधी कसा खेचून आणायचा आणि तिथं त्या ठिकाणी वर नेते मंडळींच्याकडे कसा पाठपुरावा करायचा. कारण हेच नेते येऊन काय सांगतात, काय बोलतायत, निधी आमच्यामुळं नाही, निधी ब्रह्मांड नाईक पांडुरंगाच्यामुळे त्या ठिकाणी मिळतो. तर ब्रह्मांड नाईक पांडुरंगाच्या नावावरती तुम्ही कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या टक्केवारी मक्तेदारी करण्यासाठीच आजपर्यंत 40 वर्ष सत्तेचा वापर केला आणि स्वतःचे प्रपंच भरले. आम्ही याच पांडुरंगाच्या नावाखाली त्या सरकारच्याकडे जाऊन हक्काने भांडू, लढू आणि तिथं त्या ठिकाणी निधी आणू. कारण भारत नानांनी आम्हाला निधी कसा आणायचा आणि कसा लोकांच्या हिताचं काम करायचं हे आम्हाला शिकवलंय. तुमच्याकडे 40 वर्ष त्या ठिकाणी सत्ता होती, तुम्ही बघितलंय. 5 वर्ष आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे द्या. कायापालट करण्याची भूमिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो की मुळात भगीरथ भालके या निवडणुकीत कधीच त्या ठिकाणी सुरुवातीला आलेलं नाही. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी स्वतः आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून, प्रचार सभेच्या माध्यमातून सांगितलं होतं की स्वतः सक्षमपणे त्या ठिकाणी निर्णय घेणारी महिला तिथं गरजेची आहे. इथल्या मूलभूत समस्येची जाण असणारी त्या ठिकाणी महिला गरजेची आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणार की तुम्ही बोलल्यानंतर तुम्ही प्रचाराचा शुभारंभ 21 तारखेला अर्ज माघारी घ्यायची मुदत झाली, 22 तारखेला प्रचाराचा शुभारंभ तुम्ही केला आणि तुम्ही त्या ठिकाणी वैयक्तिक टिप्पणी केली. त्यानंतर 23ला आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मुद्द्याचं प्रतिउत्तर दिल्यानंतर तुम्हाला जर एवढं झोंबलं असेल तर आजही सांगणार की आम्ही बाजूला सरतो, तुम्ही बाजूला सरा. नगराध्यक्ष पदाच्या इकडच्या उमेदवार, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि पुढच्या उमेदवार, त्या उमेदवारांना बोलता येत नसेल, मांडता येत नसेल तर त्यांनी त्यांचा वकील म्हणून कुणालाही आणावं बोलण्यासाठी आणि आजपर्यंतच्या केलेल्या कामावर आणि पुढच्या 5 वर्षाच्या नियोजनावर डिबेट करावे. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगतोय
भगीरथ भालके तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पूर्णपणे प्रणिता भालकेंना स्वतंत्र तिच्या इच्छेनं इथल्या नागरिकांच्यासाठी काम करण्यासाठी त्या ठिकाणी अधिकार स्वतंत्र देईल. कधीही हस्तक्षेप तिथं करणार नाही. पण पुढच्या लोक जे नेते आहेत आज वेगवेगळ्या भूमिका सांगतायत, ते सांगतायत का त्या माझ्या काकूंना त्यांच्या मालकांचं ऐकावं लागेल आणि त्यांच्या मालकांना त्यांच्यावर बसलेल्या मालकांचं ऐकून त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील. पण इथं तसं होणार नाही. प्रणिता भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सगळे नगरसेवक स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरून ग्राउंडवरती उतरून त्या भागात स्वतः जाऊन त्या ठिकाणी समस्या सोडवतील आणि स्वतःच्या विचारधारेची त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेले आहे. आणि मी आज तुमच्या माध्यमातून देखील सांगतो ठामपणे, आमचा त्या कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप नाही. विकास कामात त्यांच्या सोबत राहू, त्यांच्या पाठीमागे राहू, ते पुढे जाऊन त्या ठिकाणी विकासाला आणि या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अजेंड्याला ते प्रामाणिकपणे पुढची 5 वर्ष काम करतील. काल त्यांच्याकडून आरोप झाला की तुम्हाला फॉर्म भरता येत नाहीत, आघाडी पक्ष असते तो कसा स्थापन करावा किंवा कसं त्याचं रेकॉर्ड मेंटेन करावं हे पण तुम्हाला माहिती नाही विरोधकांना, असा आरोप केला गेला. दुसरी गोष्ट 11 साली सत्ता मिळाली होती तीर्थक्षेत्र विकास आघाडीची. आता 2.5 वर्षातच ती सत्ता गेली. मग पुढच्या काळात परत होणार नाही किंवा असं त्यांच्यावर ह्यांना कसं शक्य चालवणं असा आरोप केला जातो. मुळात हे जे आरोप करणारे, आम्हाला फॉर्म भरता येत नाही, आम्हाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून त्या ठिकाणी कसं नियोजन करता येत नाही म्हणून सांगणारे ना, आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू शकतोय की तुम्ही जर निवडणूक आयोगाचं आजही शिवसाहेब असतील त्या होळकर मॅडमना जाऊन जर तपासलं बघितलं तर ऑनलाईन मध्ये जे दिसणाऱ्या रजिस्टर्ड तीर्थक्षेत्र विकास आघाडी रजिस्टर्ड नाव दिसतंय, हे जे आघाडीचं नाव जे त्या ठिकाणी सांगतायत निवडणूक लढवत आहेत त्यांचं ऑनलाईनला आघाडीचं नाव देखील दिसत नाही. म्हणून आम्ही जर ते मेंटेन केलं नसतं, ते त्या नियमानुसार जर वागलो नसतो तर त्या ठिकाणी आघाडीचं नाव देखील ऑनलाईन दिसलं नसतं. पण आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं ऑनलाईन नाव दिसतंय, तुमचं दिसत नाही. म्हणून तुम्ही ऑफलाईन सरकारचा वापर करून ऑफलाईन केलं आणि ऑफलाईन केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. आणि फॉर्म कसे भरले, कसा दबाव आला, काय झालं हे माहीत आहे. आणि राहिला प्रश्न 2.5 वर्ष तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि 5 वर्ष त्यावेळी नागरिकांनी आम्हाला जनमत दिलं होतं. 5 वर्ष तुम्ही वाट तरी त्या ठिकाणी बघायला पाहिजे होती. 2.5 वर्षात काय केलं आम्ही त्या ठिकाणी उदाहरणासहित, मुद्द्यासहित आणि झालेल्या कामासहित तुम्हाला सांगू शकतो. पण फोडाफोडी त्या ठिकाणी आमिष दाखवून काम केलं. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून इथल्या समस्त नागरिकांना आव्हान आणि विनंती करणार आहे की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पाठीमागे तर तुम्ही ठाम उभा राहणारच आहे, पण आमच्या ज्या दिले गेलेल्या 34 उमेदवाराच्या देखील पाठीमागे ठाम त्या ठिकाणी उभं राहून बहुमतानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे द्या. बहुमत यासाठी की उद्या पंढरपूर शहराच्या विकासाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेत असताना बहुमताला ही लोक फक्त यांना अडथळा आणणं, पायात पाय घालणं आणि विकास कामाला अडचणी निर्माण करणं एवढंच काम ह्या 40 वर्षाच्या काळात केलंय. मग ते साखर कारखाना असेल किंवा संस्था असतील, नगरपालिका असतील किंवा कोणतंही, यांनी एवढंच केलंय. यांना विकासाचं जर काम येत असतं तर आम्हाला मूलभूत समस्याला इथल्या नागरिकांना झगडावं लागलं नसतं. आणि ते झगडू न देण्यासाठीची आमची लढाई आहे. आणि मी आपल्या या माध्यमातून इथल्या समस्त मायबाप नागरिकांना, मायबाप जनतेला आव्हान आणि विनंती करतो की तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षांनी बहुमतानं सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा, जेणेकरून एक मतानं इथला कोणताही निर्णय घ्यायचा असेल, जे विकास कामाच्या बाबतीत, इथल्या नियोजनाच्या बाबतीत, इथल्या मूलभूत गरजाच्या बाबतीत आणि इथल्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत निर्णय घेत असताना ह्या चुकीच्या लोकांनी परत त्यात अडथळा आणू नये, यासाठीचा आमचा हा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. प्रचार जवळपास उद्या परवा संपतोय. काय शहराचा मोड आहे? आता तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं शहरात फिरताय, 8-10 दिवस गेले, 15 दिवस. काय शहराचा मोड आहे? काय परिस्थिती आहे? लोकांची म्हणणं आहे काय? मुळात या शहराचा मूड पंढरपूर नगरपालिकेचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण डिक्लेअर झाल्यापासून त्या मिनिटापासून त्या ठिकाणी शहराचा
मूड त्याच वेळी झालेला आहे. आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आणि प्रणिता भालकेंच्या आणि सर्व उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहणं, कारण ही निवडणूक भालके विरुद्ध परिचारक, प्रणिता भालके विरुद्ध परिचारक अशी नाही, तर ही निवडणूक जनता विरुद्ध परिचारक आहे. कारण 40 वर्ष जे इथल्या जनतेने सोसलंय, अनुभवलंय, भोगलंय, ते कुठं तर बदलायचं असेल तर जनतेचे सेवक या नात्यानं जनतेचा उमेदवार म्हणून प्रणिता भालके या निवडणुकीला सामोरे जाते. आणि उद्याच्या 2 तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून इथली मायबाप जनता, लोक ज्या पद्धतीनं माझ्या कुटुंबाच्या 2009, 14, 19 त्यानंतर 21 आणि 24 अल्पमताने मला पराभव जरी त्या ठिकाणी स्वीकारावा लागला, तरी लाखाच्याहून अधिक इथल्या मायबाप जनतेने वडिलांच्या जाण्यानंतर माईची सावली धरण्याची भूमिका इथल्या नागरिकांनी पार पाडली आहे. आणि त्याच भूमिकेतनं उद्याची ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे. आणि तो प्रतिसाद त्या ठिकाणी पदयात्रेच्या निमित्तानं भागाभागात गेल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळतंय, आम्ही सक्षम आहे, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीर आहे, तुम्ही ते तुमच्या लढाई तुमची नाही, आमची नाही, तर आमची लढाई आहे म्हणून नागरिक सांगताना दिसत आहेत. आणि ती लढाई उद्याच्या 3 तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडी जनतेची लढाई म्हणून जिंकेल. तुमच्यावर आणखी एक आरोप केला जातो की तुम्ही निवडणूक झाली की तुम्ही लोकांमधून गायब होता. मिस्टर इंडिया असा पण काल त्यांनी उल्लेख केला तुमचा, नोटरीशिप असता असं पण आरोप केला. त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल, काय नेमकं उत्तर? नाही, हे आरोप करणारे मुळात माझ्यावरती आरोप करणारे किती लोक आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी तपासलं पाहिजे. जे निवडणुकीतून किंवा लोकांच्या मध्ये पासून त्या निवडणुकीच्या किंवा लोकांच्या रिंगणातूनच जे बाहेर म्हणजे हद्दपार झालेल्या लोकांनी हा आरोप करणं म्हणजे बालिशपणाचं त्या ठिकाणी लक्षण आहे. लोक आज देखील कुटुंबातला सदस्य या नात्याने तितकंच त्या ठिकाणी प्रेम करतात. पराभवाच्या नंतर देखील मी इथल्या जिथं जिथं समस्या येईल त्या नागरिकांच्या दारापर्यंत त्या ठिकाणी गेलेलो आहे. मी त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर माझी पत्नी त्या ठिकाणी तिथं सहभागी झालेली आहे. मंदिर परिसरातल्या ज्या मग सर्वसामान्य माता भगिनी, त्या ठिकाणी जे कोकेधारक असतील किंवा छोटे मोठे व्यापारी असतील, ज्यांचा वारीवरती उदरनिर्वाह आहे, जे हार, तुरे, बुक्के, अष्टगंध आणि रुक्मिणी मातेचं सौभाग्याचं प्रतीक म्हणून चुडं विकणार आहे, त्या माता भगिनींच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर एक वेळ तिथं भगीरथ कमी पडला असेल, पण प्रणिता भालके कधी तिथं कमी पडली नाही. तिनं रस्त्यावरती उतरून भारत नानांच्या विचाराचा वारसा तिनं तिच्या त्या कार्यकाळात त्या ठिकाणी जपलाय, जोपासलाय. आणि तो कायमस्वरूपी टिकवण्यासाठी तिथले लोक भालके कुटुंबाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहतील. आणि भालके या आडनावाने कधी सत्तेच्या ज्या वेळी बघ विधानसभेची आमदार म्हणून सत्ता असेल, नगरपालिकेची सत्ता असेल, कधी प्रशासनाचा धाक दाखवून गरिबावरती त्या ठिकाणी अन्याय केला नाही. कधी नगरपालिकेच्या सत्तेतनं ट्रस्ट असतील, वैयक्तिक जमिनी, सार्वजनिक जमिनीवरती कधी आरक्षण टाकतो म्हणून कवडी बोलानं कधी त्या ठिकाणी कोणावरती धाक दाखवून घेतलेला नाही. कधी नागरिकांना पिळवणूक करू दमदाटीची भाषा ही कधीच केली नाही. आणि आपल्या माध्यमातून सांगतो, एक जरी सिंगल उदाहरण, आज 29 तारीख आहे, 2 दिवस आणखी मतदानाला शिल्लक आहे, एक सिंगल उदाहरण जरी कोणी दाखवलं की माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांनी असेल किंवा आमच्या कुटुंबातल्या कोणी सदस्याने अशा पद्धतीचा कुठला त्या ठिकाणी काम केलं असेल आणि त्यांनी सिद्ध केलं, तर मी निवडणुकीतून माघार घेईन, अन्यथा त्यांना पाठिंबा देईन. आणि त्यांचे हे पुराव्यानिशी मी जे दाखले देतोय त्यांनी देखील समोर येऊन सांगावं. आणि त्यांच्यात जर त्या सांगण्याची हिंमत नसेल तर मी जी भूमिका घेतोय त्यांनी देखील तीच भूमिका घ्यावी, ही माझं म्हणणं. 2021 सालची पोटनिवडणूक असू द्या किंवा 24 सालची निवडणूक असू द्या विधानसभेची, तुम्हाला 1,15,000च्या वर मतं पण मिळाली. आता नगरपालिका निवडणुकीत सुद्धा तोच एकूण लोकांचा प्रतिसाद दिसतोय. भारत नाना नावाची जादू लोकांच्या मनावर अजूनही आहे. याच्या मागचं गमक काय नेमकं? लोकांना पण हा प्रश्न पडलाय. जेव्हा 4 लोकांची चर्चा होती की भारत नानांचा विषय नव्हता, गमक काय याच्या मागचं? पालखी नावाचा जो काही जादू इथे चालतो, मुळात नानांच्या जाण्यानंतर मला पोटनिवडणुकीला 1,05,717 इथल्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी मतदान केलं. त्यानंतर वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये 1,16,700 त्या ठिकाणी मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद दिला. आणि भालके
आणि जनता, इथले नागरिक हे कुटुंबाचं ऋणानुबंधनाचं प्रेमाचं नातं आहे. तिथं कधीच आम्ही कार्यकर्ता, नेता, पुढारी हे नातं कधीच माझ्या वडिलांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी कधी केलं नाही, किंवा आम्ही ते त्या ठिकाणी केलं नाही. आमच्या सोबत राहणारा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोक हे माझ्या कुटुंबातले सदस्य या नात्यानं आम्ही त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो. आणि हे जनतेचं प्रेमाचे गमक हेच आहे की आम्ही कधी कुणाला त्या ठिकाणी लुबाडलं नाही. आम्ही दंडेलशाही, वाईट प्रवृत्तीनं कधी त्या ठिकाणी वागलो नाही. 11 वर्षाच्या काळात माझे वडील लोकप्रतिनिधी होते म्हणून कधी कुणाला आरेरावीची, दमदाटीची भाषा त्या ठिकाणी कधी केली नाही. किंवा त्यांच्या जाण्यानंतर देखील इथल्या लोकांनी कुटुंबातला सदस्य या नात्यानंच आमच्या पाठीमागे आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आहे. आणि म्हणून आरोप करणाऱ्यांनी हे त्या ठिकाणी लक्षात ठेवून आज माझ्याकडं ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांच्यासारखी कुठली संस्था, कुठली त्या ठिकाणी वेगळ्या त्या ठिकाणी लोक जरी नसले तरी माझी जनता, हाच माझा पक्ष, जे या पद्धतीनं वडिलांनी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, तीच भूमिका आहे. इथले लोक, इथली मायबाप जनता हाच माझा पक्ष आहे. आणि या जनतेने देखील भालके कुटुंब हेच आमचं त्या ठिकाणी एक सेवक या नात्यानं त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्याची भूमिका पार पाडली. आणि तीच भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठीची आमची ही लढाई. शेवटचा प्रश्न विचारतो या मुलाखतीमधला. कॉरिडॉरचा विषय या निवडणुकीमध्ये खूप गाजतोय. आपण या विषयाकडे कशा पद्धतीनं पाहता? कॉरिडॉरच्या विषयाच्या बाबतीत मुळात आमचा मुद्दा हा आहे की पूर्णपणे उद्ध्वस्त करून विकासाच्या नावाखाली जो चाललेला प्रकार आहे त्याचं कारण 1982 झालेला मास्टर प्लॅन. आज 43 वर्षानंतर देखील मास्टर प्लॅनच्या नावाखाली विस्थापित झालेले अनेक लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मग 43 वर्षानंतर त्यांना न्याय मिळू शकला नसेल तर नुसता मास्टर प्लॅनच नाही, नुसता कॉरिडॉरच नाही तर डीपी प्लॅन. आज 700हून अधिक प्रॉपर्टी आणि लोक कॉरिडॉरच्या बाधित आहेत. आणि डीपी रोड, आज डीपी रोड जे 9 मीटरला इथल्या नागरिकांनी, इथल्या मग त्या ठिकाणी प्रतिनिधींनी, नगरसेवक असतील, ते तत्कालीन सगळ्या प्रतिनिधींनी 9 मीटरला परवानगी दिली असताना 12 मीटर 15 मीटर करण्याचा घाटंका त्या ठिकाणी कुणी घातला. आणि 15 मीटर 12 मीटर डीपी रोड केल्यामुळं या पंढरपूर शहरातले 7,000 नागरिक त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहेत. 7,000 कुटुंब. मग विकास करत असताना कुटुंब आणि लोक उद्ध्वस्त करून विकास करण्याला त्या ठिकाणी आम्ही आहे. आणि आमचं म्हणणं त्या नागरिकांना, तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी देखील पूर्णपणे त्या ठिकाणी विकास करूच नये किंवा विरोध त्या ठिकाणी नाही, आम्हाला विश्वासात घ्या, आम्हाला त्या ठिकाणी विचारा, बोला. आणि तिथं जे दिलेले रेट आहेत, आज रेडी रेकनरचा दर त्या ठिकाणी सांगितला जातो. एकीकडं तुम्ही महामार्गाचे जर दर बघितले तर 4 पट 5 पट आहे. आणि या कॉरिडॉरच्या बाबतीत त्यांनी जो दर दिलाय तो 1% म्हणजे 1 पट त्या ठिकाणी दिलेला आहे. मग का तुम्ही त्या ठिकाणी न्याय देऊ शकला नाही? मग तुम्हाला उद्ध्वस्त करायचंच असेल तर आमची भूमिका ही आहे, आम्ही विकासाला विरोध नाही. पण माझ्या वडिलांनी 2009ला त्याच वेळी सांगितलं होतं की लोकांना, नागरिकांना विश्वासात घेऊन जोपर्यंत त्यांच्या संमतीनं विकासाला त्या ठिकाणी चालना मिळत नाही तोपर्यंत माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की या भागातली एकही वीट त्या ठिकाणी पडू देणार नाही. 2020ला त्यांच्या जाण्यानंतर या ठिकाणी विकासाच्या नावाखाली लोक उद्ध्वस्त करण्याचं काम आणि पाप त्या ठिकाणी सुरू आहे. ते न होऊ देता त्यांना संबंधित घेऊन इथल्या येणाऱ्या नागरिकांच्यासाठी, भाविकांच्यासाठी त्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी अनेक गोष्टी पंढरपूर शहरात करण्यासारख्या आहेत. ते करण्यासाठी उद्याच्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा त्या ठिकाणी जाहीरनामा आहे, वचननामा आहे. आणि त्या बाबतीत आज आमच्याबद्दल त्या ठिकाणी पसरवलं जाते वेगवेगळ्या भूमिका. त्या भूमिका त्या नागरिकांना विश्वासात, विचारात घेऊनच कराव्यात, ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. आपण पाहिलंच, हे होते भगीरथ दादा भालके. पंढरपूर शहरातील नागरिकांचे प्रश्न घेऊन आज आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. अतिशय दिलखुलास आणि अभ्यासपूर्ण मांडणी दादांनी आपल्यासमोर केलेली आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिताई भालके यांचे पती आहेत पंढरपूरचे माजी आमदार भारत नाना भालके यांची सुपुत्र आहेत. आपली ही चर्चा इथंच थांबूया. धन्यवाद.
तिकडे